रंगीबेरंगी फुलांची आकर्षक आरास, चंदन ओटीचे लेपन आणि तब्बल 1500 कलिंगडांचा नैवेद्य श्री तुळशीबाग महागणपतीला दाखवण्यात आला। शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षात संकष्टी चतुर्थीच्या दिवशी बापासमोर साकारलेला कलिंगडाचा नैवेद्य व पुष्प आरास पाहण्याकरता गणेश भक्तांनी मोठी गर्दी केली होती। मानाचा चौथा गणपती श्री तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ट्रस्टच्या वतीने कलिंगडाचा महानैवेद्य व वासंतिक चंदन ओटीचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी मंडळाचे अध्यक्ष विकास पवार, कोषाध्यक्ष नितीन पंडित, उपाध्यक्ष विनायक कदम, दत्ताभाऊ कावरे, गणेश रामलिंग आणि परिसरातील व्यापारी उपस्थित होते। प्रसिद्ध पुष्प सजावटकार सुभाष सरपाले यांनी ही आरास साकारली। संकष्टी चतुर्थीच्या दिवशी वासंतिक चंदन ओटी लेपन करण्यात आले। तसेच रात्री गणेश जागर आणि महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते। शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त मंडळातर्फे विविध धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असून पुणेकरांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन मंडळातर्फे करण्यात आले आहे। तुळशीबाग मंडळाचा उपाध्यक्ष आहे आणि आज संकष्टी चतुर्थीनिमित्त गणपती बाप्पाला चंदनाची ओटी सकाळी लावण्यात आलेली आहे आणि 1500 कलिंगड भोग चढवण्यात आलेला आहे। तर सगळ्यात मंडळ 145 वर्ष मंडळाचं आहे, त्यानिमित्ताने हा भोग करण्यात आलेला आहे। सर्व नागरिकांनी या भोगाचा आणि दर्शनाचा लाभ घ्यावा। तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यावर्षी शतकोत्तर रौप्य महोत्सव साजरा करीत आहे। त्या निमित्तानं तुळशीबाग मंडळाने गणेश चतुर्थीच्या निमित्ताने 1500 जवळजवळ 1500 कलिंगडाचा भोग दाखवण्यात आलेला आहे आणि गणपती बाप्पाला आज वासंतिक ओटीनिमित्त चंदनाची ओटी मंडळाचे गुरुजी कुलकर्णी यांनी पौरात्य करून गणपती बाप्पाला लावण्यात आले। तरी सर्व गणेश भक्तांना मी तुळशीबाग मंडळाच्या वतीनं आवाहन करतो की संध्याकाळी चतुर्थीच्या निमित्तानं दर्शनाला येऊन प्रसादाचा लाभ घ्यावा।